लहान रोपं असताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे रोपांची? म्हणजे लहान ज्यावेळेस आपण रोपाची लागवड करतो, त्यावेळेस सुरुवातीला जे काळजी घ्यावी लागते, त्यावरच आपल्या बागेची पूर्णच्या पूर्ण ग्रोथ राहते. आपण जर सुरुवातीला काळजी घेतली, तर आपली बाग शेवटपर्यंत ग्रोथच देते. नाहीतर काय होते, तुम्ही जर जास्तीत जास्त नियोजन केलं किंवा मग तुम्ही जर आता समजा रोपं लावली आणि लावल्या-लावल्या जर जास्त ड्रिंचिंगा केल्या, तर रोपं ट्रेसमध्ये जाऊ शकतात. म्हणजे तुमच्या रोपांच्या जर मुळ्या काळ्या पडल्या एकदा, तर तुम्ही काहीही सोडलं त्याला, किती खर्च केला, किती नियोजन तुमचं चांगलं असलं, तर काहीच फायदा नाही आहे. म्हणून सुरुवातीला जे तुम्ही लागवड करता, तेव्हाच तुम्हाला काय ओतायचं आहे, तेच तुम्हाला सुरुवातीला 1 ते 2 ड्रिंचिंगाच तुम्हाला करायच्या आहे. तुम्ही जर जास्त ड्रिंचिंगाच करत राहिले, तर रोपांच्या मुळ्या काळ्या पडतात आणि मुळ्या काळ्या पडल्या की तुमच्या रोपांची ग्रोथ अजिबात होत नाही. म्हणूनच तुम्हाला जे काळजी घ्यायची आहे, ते काळजी फक्त तुम्हाला केमिकलचा जास्त वापर करायचा नाही आहे. होय तोपर्यंत ऑर्गॅनिकवर जास्त भर द्या सुरुवातीला आणि रोपांची एकदा ग्रोथ झाली, मुळ्या डेव्हलप चांगल्या झाल्या, की मग तुम्ही काहीही सोडू शकता. हा व्हिडिओ करण्याचं कारण एवढंच. हा व्हिडिओ मागं-पुढे करू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघावा लागेल. कारण की आपल्या रोपांची ग्रोथ फक्त आपल्या सुरुवातीच्या एका 15 दिवसावर राहते. त्या 15 दिवसात जर आपण 15 दिवसात जर आपण व्यवस्थित ग्रोथ घेतली, तर तुमचे रोपं शेवटपर्यंत डेव्हलप राहतील. आता बघा थंडीमधलं रोप आहे, फक्त 26 दिवसामध्ये काय आपण ग्रोथ घेतलेली आहे आणि जास्तीत जास्त ड्रिंचिंगा नाही आहेत. कमी ड्रिंचिंगमध्ये आणि कमी कालावधीमध्ये रोप तुम्हाला कसं वाटलं, तर सांगा, कमेंट करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.